इंटिग्रेशन बेस्ड ऑन ट्रिगोनोमेट्रिक सबस्टिट्यूशन. आता मॅथ्स 2 ला मी आधी पण सांगितलं तुम्हाला, मॅथ्स 2 ला आपल्याला लॉग आहे, ट्रिगो, पार्शियल फ्रॅक्शन, स्ट्रेट लाईन, सगळे फॉर्म्युले परत इथे आपल्याला, आणि महत्वाचं डेरिव्हेटिव्ह सगळे पुन्हा इथे आपल्याला वापरावं लागेल. आता हा जो आहे हा 4 मार्काला पण येतो, 2 मार्काला पण. इंटिग्रेशन ऑफ 1 मायनस कॉस 2x अपॉन 1 प्लस कॉस 2x. काय फॉर्म्युला वापरणार? 1 minus cos 2 theta is what? 2 sin square theta. आणि 1 plus cos square theta. आता सिंपल वे सांगितलं मी तुम्हाला, फॉर्म्युला नाही लक्षात, डोंट वरी, लगेच 10 टाइम्स लिहून टाका तिथे. सांगा काय आला? I is equal to 2 sin square theta x dot 2 sin square x upon 2 cos square x dx. 2 ला 2 गेला, sin upon cos, so I is equal to sin upon cos is tan square x dx. इंटिग्रेशन ऑफ tan x आहे, पण इंटिग्रेशन ऑफ tan स्क्वेअर x आहे का? नाही. tan स्क्वेअर x ला आयडेंटिटी, काय आयडेंटिटी आहे? tan स्क्वेअर x मायनस tan स्क्वेअर x इज 1. tan स्क्वेअर x म्हणजे काय? sec स्क्वेअर x मायनस, तिथे टाक. I is equal sec स्क्वेअर x मायनस, आता सेपरेट करायचा. sec square x minus 1 sec square x काय? tan x minus 1 dx plus. जर फॉर्म्युले पाठ असतील तर इझी टास्क. उलट झालाय तिथे बघ, सेम रिव्हर्स झालं. वरची बाजू खाली, खालची बाजू वर. आता काय परत तोच फॉर्म्युला, काय? 1 प्लस cos 2 theta काय? 2 cos square theta आणि 1 minus cos theta is equal to 2 sin square theta. बघा, मी M1 ला ट्रिगो शिकवतानाच तुम्हाला म्हटलं की हा फॉर्म्युला असा आहे की जो M1 मध्ये कमी पण M2 मध्ये जास्त वापरावा. मग I is equal to काय आला? 1 plus cos 2x is what? 2 cos square x, 2 cos square x, आणि हा 2 square x sin square x. 2 ला 2 गेला, काय आला? cos upon sin is cot square x. cos upon sin is cot. cot आहे पण cot square च नाही. cosec square x minus cot square x is equal to identity. cot square काय आला? cosec square x minus टाकूया, सांग काय आला? cosec square x minus 1 dx. पुढे सेपरेट करायचा. cosec square x dx minus 1 dx. cosec square x minus cot x. सगळा खेळ त्या दोन फॉर्म्युल्यावरतीच चालू आहे. तर dx अपॉन 1 प्लस cos 2x डिनॉमिनेटर. मग काय 1 प्लस cos 2x म्हणजे काय? काय बरोबर? 2 cos square. सर तुम्ही कधी इथं थीटा लिहिता, कधी इथे x लिहिता, फॉर्म्युला काही तुम्हाला वाटेल ते घ्या. मेन काय तिथे 1 प्लस cos 2 इंटू काय? cos 2u is 2 cos square u. cos 2v is 2 cos square v. 2 theta is 2 cos square theta. जे काही घ्या, काय I is equal to सांगा dx upon 2
cos square. Now what is 1 upon cos x? Sec. 1 upon cos is sec. आणि आपला प्रॉब्लेम इथंच येतो ट्रिगो. मग 1 upon cos theta is sec theta. Obviously 1 upon cos square x is sec square x. 1/2 कॉन्स्टंट बाजूला घेतला. 1 upon cos square is sec square x. Sec square x चे इंटिग्रेशन tan x. I is equal to 1/2 tan x. फक्त डिनॉमिनेटर मध्ये 1 minus cos 1 minus cos 2x म्हणजे काय? करेक्ट. dx upon 2 sin square. 1/2 बाजूला 1 upon sin square x cosec square x. cosec square x चं इंटिग्रेशन cot x minus cot x plus पुढे minus 1/2 प्लस फॉर्म्युला जो आहे तोच मॅटर करतो. आता तेच स्क्वेअर रूट मध्ये फॉर्म्युला तो वही रहेगा. व्हाट इज 1 plus cos 2x? 2 cos square x upon 2 sin square x. 2 ला 2 cancel. Cos upon sin cot. Cos upon sin cot. I is equal to under root cos upon sin is cot. Cot square x. What is square root of cot square x? Cot x. The cot x से integration log of sin x plus c. Log of mod of sin x plus sin x plus. So जे स्पेशल म्हणून आपण 4 फॉर्म्युले लिहिले होते. इंटिग्रेशन ऑफ cot x, log of mod of sin x, इंटिग्रेशन ऑफ tan x काय? log of mod of sec x, इंटिग्रेशन ऑफ sec x, log of mod of sec x plus tan, इंटिग्रेशन ऑफ cosec x, log of mod of cosec x. तर या टाइप से. ओके, नेक्स्ट सेशन.